नमस्कार सर्वांना, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आधीचा जो व्हिडिओ होता तर तो जुन्या सॉफ्टवेअरने केलेला होता. नवीन सॉफ्टवेअरमध्ये आपण ID कशी ओपन करायची, त्याचबरोबर ऑनलाईन ॲक्टिव्हेशन कसं करायचं आणि डी-ड्रीमचं जे ॲप्स आहे तर ते होम स्क्रीनवरती कसं घ्यायचं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा, बिलकुल स्किप करू नका, कारण की जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला काहीही समजणार नाही. आणि अजून एक महत्त्वाची सूचना ही द्यायची आहे की माझा जो आधीचा व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओमध्ये बघून खूप सगळ्या जणांनी फ्रीच्या ID लावून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे असं अजिबात करू नका. तुम्हाला खरोखर जर डी-ड्रीम जॉईन करायचं असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टा ID वरती येऊन मला DM करा. मी तिथे तुम्हाला सगळी माहिती देते. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला असतो, तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती येऊनसुद्धा तुम्ही कॉल करू शकता. त्यामुळे कोणीही ID अशी स्वतःहून लावू नका व्हिडिओ बघून, कारण की त्यामुळे तुमचं स्वतःचंच नुकसान होणार आहे. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यानंतर मग मी तुम्हाला गाईड करेन की नेमकं काय करायचं आहे ते. चला अजिबात वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर डी-ड्रीममध्ये आपण नवीन ID कशी लावणार आहोत तर ते बघूया. इथे आपल्याला जायचं आहे क्रोममध्ये, पण माझे इथे अकाउंट ऑलरेडी आहे. पण जे नवीन आहे, ज्यांना कोण नवीन जॉईन होणार आहे त्यांच्यासाठी सुरुवातीपासूनची काय प्रोसेस आहे. त्यासाठी मी सुरुवातीपासून काय प्रोसेस आहे ते दाखवते. आपल्याला जायचं आहे क्रोम ब्राउझरमध्ये. इथे क्रोम आहे माझं. क्रोममध्ये गेल्यानंतर माझं डायरेक्टच ओपन होते. मी ते लॉग आउट. क्रोममध्ये आल्यावर आपल्याला इथे बघा www.mydream.com असं टाकायचं आहे. आता ते आमचं नेहमीच असतं, त्यामुळे ते लगेच पटकन आलेलं आहे तिथे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक केल्यानंतर इथे हा असा सरफेस ओपन होतो. इथे बघू शकता कंपनीची सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे कोणत्या कॅटेगरीचे प्रोडक्ट आहेत तर ते दिलेलं आहे. सुरुवातीलाच इथे 1100चा जो प्लॅन आहे, 1180 रुपयाचा जो प्लॅन आहे तर त्यासाठीचं हे प्रोडक्ट आहे. याच्याबद्दल डिटेल्स माहिती मी नंतर देते. आता सुरुवातीला आपण ID कशी लावणार आहे ते बघणार आहोत आपण. त्यानंतर इथे तुम्हाला 3 लाईन दिसत असतील आपल्या राईट साईडला वरती. हे जे बास्केट सारखं दिसतंय तुम्हाला, त्याच्या साईडला 3 लाईन आहेत. त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथे हे पेज ओपन होतं. खाली लॉग इन अँड साइन अप आहे. आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने ओपन होतं पेज. त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल जॉइन अस. आपल्याला नवीन ID काढायची आहे, त्यामुळे आपल्याला जॉइन अस वरती क्लिक करायचं आहे. जॉइन अस वर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला हा फॉर्म ओपन होतो. हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे आणि आपल्याला कोणत्या साईडला ID लावायची आहे ते आपल्याला माहीतच असतं. मला इथे ID लेफ्ट साईडला लावायची आहे, त्यामुळे मी लेफ्ट इथे क्लिक केलेला आहे. आणि कोणाच्या स्पॉन्सरने ID टाकायचा आहे त्या व्यक्तीचा इथे स्पॉन्सर ID टाकायचा आहे. इथे मी त्यांचा ID टाकते आधी आणि मग त्यानंतर ID टाकल्यानंतर खाली त्या व्यक्तीचं नावही येत असतं. त्या खाली व्यक्तीचं नाव आल्यानंतर आता ज्यांचा ID काढायचा आहे त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन इथे भरायची असते. जेव्हा तुम्ही स्वतः स्पॉन्सर असता तेव्हा तुमच्या स्वतःचा स्पॉन्सर ID इथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे जे आहे ते तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस टाकायचा आहे. पुन्हा मी बॅक जाते पेजवरती, माझ्या व्हॉट्सअपमध्ये जाते. ह्या मॅडम आहेत पोलीस मॅडम. त्यांचं मला काढायचं आहे आता. त्या ऑलरेडी जॉईन आहेत, परंतु त्यांच्या अंडर बाकीचे लोक जॉईन होत आहेत. मी आधी नेमला इथे कॉपी करून घेते. नेमला मी आधी इथून कॉपी करते. कॉपी केल्यानंतर पुन्हा मी बॅक येऊन इथे नेम पेस्ट करायचा आहे. म्हणजे काय होतं की जे काही चुका होणार असतात तर त्या चुका होत नाहीत. त्यामुळे आपण हे अशा प्रकारे इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केले की आपला वेळ पण वाचतो आणि कामं जे आहेत ते पटकन होतात. त्यानंतर आहे
मोबाईल नंबर. सो मोबाईल नंबरला सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस आहे, कॉपी करायचा आहे, बॅकला यायचं आहे, पुन्हा इथे मोबाईल टाकायचा आहे. ज्यांना हे कॉपी पेस्ट जमत नसेल तर तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा, तुमच्या एका नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि तिथून तुम्ही असं टाईप करू शकता. सो इथे बघू शकता पूर्णपणे झालेलं आहे. त्यानंतर आता मला इथे आय ॲग्रीचं ऑप्शन आलेलं आहे. आय ॲग्री वरती मी क्लिक करून इथे साइन अप करणार आहे. साइन अप केल्यानंतर ID कॉंग्रॅच्युलेशन्स येतं. कॉंग्रॅच्युलेशन्स असं आल्या आल्या आपल्याला पहिल्यांदा स्क्रीनशॉट काढायचा आहे, कारण या स्क्रीनशॉटवरच आपण पुढे ID जी आहे ती आपण ॲक्टिव्ह करणार आहोत. सो इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल अशी मी आशा करते. हा स्क्रीनशॉट आपण जी व्यक्ती आता जॉईन झाली आहे म्हणजे रोहिणी शेखर निकम यांची ID काढलेली आहे, तर त्यांना तुम्ही हा स्क्रीनशॉट आहे तो फॉरवर्ड करायचा आहे. सो त्यानंतरची जी प्रोसेस आहे म्हणजे आपण ID ॲक्टिव्ह कशी करायची, तर ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कंटिन्यूमध्ये. सो पुन्हा आता मी काय करते, इथून बॅक जाते. इथून बॅक गेल्यानंतर सो पुन्हा एकदा आपण इथे डी ड्रीमचं ॲप्स टाकणार आहोत आणि इथून पुन्हा आपल्याला लॉग इन अँड साइन अप करायचं आहे. त्यानंतर जेव्हा हा असा पेज ओपन होतो तर इथे मेंबर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. ID तर आता ओपन झालेली आहे म्हणजे आपण स्क्रीनशॉट मारलाय. सो पुन्हा आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर हे पेज ओपन होतं. त्यानंतर इथे बघू शकता मेंबर ID आहे. तर आपल्याला इथे जो मेंबर आयडीचा आपण जो स्क्रीनशॉट मारलेला आहे तर तो मेंबर ID टाकायचा आहे. तिथे मेंबर ID लिहून येतो. सो तो मेंबर ID टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे असतं पासवर्ड. सो पासवर्ड सुद्धा आपण टाकून घेऊया आधी. पासवर्ड मी टाकलेला आहे. पुन्हा एकदा चेक करायचं आहे की आपण व्यवस्थित योग्य टाकलाय की नाही. त्यानंतर आपल्याला करायचं आहे साइन इन. सो साइन इन केल्यानंतर इथे वरती जे आहे थोडंसं वरती लक्ष ठेवा, तिथे सेव्ह पासवर्ड असं ऑप्शन येतं. तर आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे ते ऑप्शन जे आहे तर ते सेव्ह करायचं आहे. आता मी सेव्ह करत नाहीये कारण ही दुसऱ्यांची ID आहे, त्यामुळे मला सेव्ह नाही करायचंय. सो ओपन केल्यानंतर इथे बघू शकता रोहिणी निकम यांचा जो आहे तो ID हा ओपन झालेला आहे. पण ID इथे फ्री दाखवतोय, म्हणजेच की तो अजून ऍक्टिव्ह झालेला नाहीये, म्हणजे आपण पेमेंट केलं नाहीये IDचं, त्यामुळे ID ऍक्टिव्ह दाखवत नाहीये. तर याच्यामध्ये आपल्याला आता इथे एडिटच्या ऑप्शन वरती जायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी काही माहिती भरलेली नाहीये ती भरून घ्यायची. म्हणजे इथे स्टेट आहे, सो आपण स्टेट भरून घेऊया महाराष्ट्र. आणि सिटी जे आहे तर ते त्यांची सिटी टाकायची आहे. त्यानंतर टाकायचं आहे इथे पिनकोड टाकायचा आहे. सो मी पिनकोड पण टाकून घेते. इथे पिनकोड टाकल्यानंतर फिमेल मेल आणि त्यांचा फोटो, तुमच्याकडे फोटो असेल समजा आलेला असेल तर तुम्ही फोटो लगेच लावून घ्या. नसेल तर मग तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही तुमचा फोटो हा लावून घ्या म्हणून. सो माझ्याकडे त्यांचा फोटो आहे अवेलेबल. हे सगळं एडिट केल्यानंतर आपल्याला इथे नॉमिनी डिटेल्स आहेत तर ते ती व्यक्ती लावेल. आता नॉमिनीमध्ये काय काय ऑप्शन आहेत बघा, ब्रदर, सिस्टर, हजबंड, वाईफ, डॉटर अँड सन, हे ऑप्शन आता आलेले आहेत. सुरुवातीला ह्याच्यामध्ये फक्त 4च ऑप्शन होते, परंतु आता आलेले आहेत. आता नॉमिनी कोणाला करायचं आहे हे ज्याचा त्याचा सर्वस्वी प्रश्न असतो. सो इथपर्यंत आपण फक्त प्रोफाईल एडिट केलेलं आहे. मी हे सबमिट करते. सबमिट केल्यानंतर आपल्याला सक्सेस असं येतं, ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इकडे 3 लाईन आहेत त्याच्यावरती जाऊन आपल्याला पुन्हा जे आहे ते प्रोडक्टमध्ये जायचं आहे, कारण आपल्याला ID जी ऍक्टिव्ह करायची आहे. प्रोडक्टमध्ये गेल्यानंतर त्यांना जो कोणता प्लॅन घ्यायचा आहे त्या प्लॅननी आपल्याला ID ऍक्टिव्ह करायचा आहे. प्लॅनमध्ये गेल्यानंतर त्यांना 1320 चे शॅम्पू घ्यायचे होते, त्यामुळे मी आता इथे शॅम्पू बघते. सो शॅम्पू कोणत्या पेजवरती आहे त्या पेजवरती आपल्याला जायचं आहे. सो इथे आज जे आहे, आज मी मंडे आहे त्यामुळे सगळी बाय वन गेट वन ऑफर इथे आलेली आहे, त्यामुळे
हे दिसतंय इथे. सो मी थर्ड पेज वरती जाते. थर्ड पेज वरती मी बघते शॅम्पू आहेत का. येस, शॅम्पू इथे आहेत आणि शॅम्पूला मी इथे क्लिक करते. त्यानंतर ॲड टू कार्ट करायचं आहे आपल्याला. ओके करायचं आहे. पुन्हा बॅक जायचं आहे कारण की मी ग्रीन ॲपल शॅम्पू घेतलेला आहे. त्यानंतर मला जो आहे तो हेअर फॉलचा पण शॅम्पू घ्यायचा आहे. हेअर फॉलच्या शॅम्पूवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा ॲड टू कार्ट करायचं आहे आणि ओके करायचंय. ओके केल्यानंतर इथे बघू शकता जे बास्केट सारखं जे ऑप्शन आहेत इथे आपल्या राईट साईडला कोपऱ्यामध्ये ऑप्शन येतं बास्केट सारखं. सो त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नाव दिसतं त्या व्यक्तीचं, त्याचे पूर्ण डिटेल्स दिसतात. कुठे ऑर्डर जाणार आहे, ती ID जाणार आहे, तो पूर्णपणे तिथे दिसत असतं. त्यानंतर इथे बघू शकता आपण जो शॅम्पू घेतलेला आहे तर तो एकच घेतलेला आहे. म्हणजे आपले किती PV झाले आहेत, 150 PV झालेत. परंतु आपल्याला 300 PV झाले पाहिजेत. त्यामुळे पुन्हा आपण इथे ग्रीन शॅम्पू मध्ये 2 क्वांटिटी करणार आहोत आणि हेअर फॉलला सुद्धा 2 क्वांटिटी करणार आहोत. तर इथे आपले झालेले आहेत 300 PV. ब्रॉन्झ प्लॅन जो आहे तर तो 300 PVचा आहे. म्हणजे 300 PV आपले झाले पाहिजेत असं प्रोडक्ट आपल्याला निवडायचं आहे. सो इथे जी टोटल होते ती 1320 होते. ती 2 मिनिटांनी येते. तिथे थोडंसं आपण जर वेट केला तर तिथे येते. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन वरती क्लिक करायचं आहे. आपल्याला रिपर्चेस मध्ये नाही जायचंय. सो आपल्याला ऑनलाईन मध्ये जायचंय आणि प्रोसेस टू पेमेंट करायचं आहे. प्रोसेस टू पेमेंट केल्यानंतर इथे वरती 1320 रुपये आलेले आहेत. त्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे आणि आपल्याला गुगल पे करायचा आहे, फोन पे करायचा आहे. तुमची इच्छा, तुम्हाला कोणत्या ह्याच्यावरून पैसे पे करायचे आहे ते तुम्ही पे करू शकता. सो मी इथे आता माझं फोन पे आहे. सो मी फोन पे करते आणि पे करायचं आहे. इथे पेड असं ऑप्शन आलेलं आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता पेमेंट हे कट झालेलं आहे. ड्रीमला पेमेंट गेलेलं आहे आणि इथे ऑर्डर जी आहे तर ती आपली थँक्यू फॉर प्लेसिंग ऑर्डर विथ अस असं ऑप्शन येतं आपल्याला. ओके, इथे बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथे जे दिसते तुमच्या राईट साईडला जे दिसत आहे, पुन्हा एकदा थोडंसं स्क्रोल केल्यानंतर बघा वेल डन, तुमची ऑर्डर ही सक्सेसफुली प्लेस झालेली आहे हा तिथे मेसेज येतो. थोडंसं त्याला रिफ्रेश केल्यानंतर सो पुन्हा इथे 3 लाईन दिसतात. आपल्याला ह्या 3 लाईन वरती जायचंय आणि आपल्याला जायचं आहे डॅशबोर्ड वरती. तर आपण पुन्हा ज्या व्यक्तीचं अकाउंट आता आपण हे केलेलं आहे, ऍक्टिव्ह केलेलं आहे, त्या व्यक्तीच्या आपल्याला अकाउंटवर जायचं आहे. इथे बघू शकता विदिन अ सेकंड ID ही ऍक्टिव्ह झालेली आहे. कारण ID ऍक्टिव्ह व्हायला आता अजिबात वेळ लागत नाहीये, लगेच ID ही ऍक्टिव्ह होते. आता इथे ID ऍक्टिव्ह झालेली आहे आणि इथे जो आहे तो ब्रॉन्झ प्लॅन आलेला आहे. सो त्यानंतर अगदी अजून 2 मिनिटं आपल्याला वेट करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला असं रिफ्रेश करायचं आहे. रिफ्रेश केल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटं लागतात, अजून वेळ लागतो. त्यानंतर जे आहेत ते PV इथे जे ब्रॉन्झ आहे सो तिथे PV जमा होतात. म्हणजे तुमचं जर 300 PV आहे तर 300 PV हे तिथे ऍड होतात. त्यानंतर याचा स्क्रीनशॉट मारून पुन्हा आपल्याला त्या व्यक्तीला द्यायचं आहे किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ही प्रोसेस करू शकता. सो अशा पद्धतीने आपल्याला ID ही ऑनलाईन ऍक्टिव्ह करायची आहे. आता त्यानंतर होम स्क्रीन वरती ऍप्स घेण्यासाठी आपल्याला इथे 3 डॉट दिसत असतील. जो फोटो आहे त्याच्यावरती 3 डॉट आहेत. त्यानंतर तिथे खाली इथे बघू शकता ऍड टू होम स्क्रीन हे ऑप्शन येतं. ऍड टू होम स्क्रीन हे ऑप्शन आल्यानंतर इथे डॅशबोर्ड ड्रीम ट्रेड ऍड टू होम स्क्रीन त्याला ऍड करायचे. म्हणजे हे जे ऍप्स आहे तर ते आपल्या होम स्क्रीन वरती येईल. सो मी इथे ऍड करते आणि मी बॅक जाते. पुन्हा इथून बॅक गेल्यानंतर हे माझं आहे ऑलरेडी आणि मी आता जे सेव्ह केलेलं आहे
सो ते हे आहे. सो मी इथे ओपन करून बघते बघा. ओपन केल्यानंतर पुन्हा त्यांचा डॅशबोर्ड ओपन होतो. म्हणजे आपण होम स्क्रीनवरती कशा पद्धतीने घेऊ शकतो ते इथे सांगितलं तिने. आपली ही जी ID आहे ती ऍक्टिव्ह झालेली आहे. आपल्याला लॉग आउट करायचं असेल तर या फोटोवरती जायचं आणि इथून आपण ही ID लॉग आउट करू शकतो. सो इतकं साधं सिंपल असं आहे हे वर्क. ह्याच्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. आय होप सो की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कोणाला जर ID लावायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. सो अजून काही तुम्हाला जर शिकायचं असेल ड्रीममधलं किंवा अजून काय तुमच्या कमेंट्स आहेत तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.